डिजिटल टेक्निक्सच्या ज्या 8व्या भागात आपण एक प्रोग्रामेबिलिटीची कॉन्सेप्ट आणणार आहोत. प्रोग्राम म्हटलं की तुम्ही असं समजू नका की मी सी लँग्वेज वगैरे काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. तसं नाही आहे. एक डिव्हाइससुद्धा प्रोग्रामेबल असू शकते. त्याला एक कंट्रोल असेल. तो कंट्रोल जेव्हा 0 असेल तर ती डिव्हाइस एक पर्टिक्युलर पद्धतीने काम करेल आणि जेव्हा तो कंट्रोल 1 असेल तेव्हा ती डिव्हाइस एक वेगळ्या तऱ्हेने काम करेल. असं झालं तर आपण म्हणू की ती डिव्हाइस प्रोग्रामेबल आहे. तर ह्याचं आपण ट्रूथ टेबल बनवू शकतो का या प्रोग्रामेबल डिव्हाइसचं? आपण इथं बघूया. आपल्याला बनवायचा आहे एक नॉट गेट आणि तो प्रोग्रामेबल करायचा आहे. म्हणजे काय की जेव्हा त्याचा कंट्रोल 0 असेल तेव्हा तो बफरसारखं काम करेल. जे काही इनपुटमध्ये आहे तेच आउटपुटमध्ये येईल. इनपुटला 0 असेल तर आउटपुट 0, इनपुटला 1 असेल तर आउटपुट 1. पण जर का तो कंट्रोल 1 असेल तर इनपुट जे काही आहे ते उलटं होऊन आउटपुटला येईल. म्हणजे इनपुटला 0 असेल तर आउटपुट 1 होईल, इनपुटला 1 असेल तर आउटपुट 0 होईल. तर आपण आधी एक प्रोग्रामेबल नॉट गेट बनवूया. ते कसं करायचं? आपण इक्वेशनच लिहूया. हा माझ्याकडे डिव्हाइस मी असं एक बॉक्स बनवला आहे. या बॉक्सचं काय वैशिष्ट्य आहे? इथे मी दिला ए, इथे आला बी आणि इथे मी दिला एक कंट्रोल, त्याचं नाव आहे सी. तर कंट्रोलच्या व्हॅल्यूजच्या आधारावर ए आणि बीचं काय रिलेशनशिप असणार आहे ते आपण बघायचं आहे. तर आपण म्हणूया की कंट्रोल जेव्हा 0 असेल तेव्हा बफर बनेल. बफर म्हणजे जे इनपुटला आहे तेच आउटपुटला. आणि सी जेव्हा 1 असेल तेव्हा नॉट गेट बनेल. हे शक्य आहे का? काही शक्य आहे. आपल्याला काय करायचं आहे की ट्रूथ टेबल बनवायचं आहे सर, म्हणजे बाकी सगळं सोपं होतं. तर ह्याचं ट्रूथ टेबल कसं बनेल? सी हा माझा कंट्रोल आहे, ए हा माझा इनपुट आहे, त्यामुळे सीसुद्धा एक प्रकारचा इनपुटच झाला आणि बी माझा आउटपुट आहे. ठीक आहे. आता सी आणि एच्या 4च पॉसिबिलिटीज आहेत. 0 0, 0 1, 1 0, 1 1. आपण काय म्हटलं आहे? जेव्हा सी 0 असेल तर बफर होईल. बफरचा अर्थ काय की ए जी काही व्हॅल्यू असेल ती इथे येईल. तर बी सी 0 आहे त्यामुळे बफरचा 0 इनपुट तर 0 आउटपुट, 1 इनपुट तर 1 आउटपुट. आणि जर का सी 1 असेल तर नॉट गेट बनेल. म्हणजे हे जर का 0 असेल इनपुट तर आउटपुट 1 होईल आणि इनपुट जर का 1 असेल तर आउटपुट 0 होईल. हे प्रोग्रामेबल गेटचं ट्रूथ टेबल आहे. आता तुम्हाला एक आठवतं का की एक्झॅक्टली सेम गोष्ट केव्हा झाली होती? जेव्हा आपण सम करायला घेतला. सम आणि कॅरी आपण निर्माण केले होते ते आपण काय पाहिलं होतं? 0 + 0 is 0, 0 + 1 is 1, 1 + 0 is 1 and 1 + 1 is 0. त्यावेळेस आपण म्हटलं कॅरी 1 होता इथे. आपण आता कॅरीबद्दल बोलत नाही, नुसतं समबद्दल बोलतो आहे. आणि सम निर्माण करण्याकरता आपल्याला काय लागलं होतं? एक्सक्लुसिव्ह ऑर गेट. तर ही जी वस्तू आहे ती एक्सक्लुसिव्ह ऑर गेट आहे. आठवून बघा तुम्ही किंवा ही एक्झरसाईज म्हणून घ्या तुम्ही. तुमच्याकडे जर का तुम्ही नोट केलं असेल तर तुम्हाला दिसेल की हा एक्सक्लुसिव्ह ऑर गेटच्या माध्यमातून आपण सम जनरेट केला होता. आणि एक्सक्लुसिव्ह ऑरचं चिन्ह काय आहे? हे त्याचं चिन्ह आहे. हे जर का ए आणि सी असेल तर हे होईल बी. हे एक्सक्लुसिव्ह ऑर झालं. तर जर का मी सीला 0 केलं तर जे काही इथे आहे ते इथे येईल. 0 असेल तर 0, 1 असेल तर 1. ह्याला जर का मी 1 केलं तर हे जर का 0 असेल तर हे 1 होईल, हे 1 असेल तर हे 0 होईल. आता तुम्हाला तुमचे ॲडर आठवतो का? हाफ ॲडर, फुल ॲडर आठवत नसेल तर आता मी तुम्हाला ते दाखवतो चित्र त्याचं. हा आपला ॲडर आहे, फुल ॲडर आहे. आणि आपण काय केलं?
बी जर का डायरेक्टली पाठवलं, हे समजा नाही लावले, हे नॉट गेट समजा नाही लावले आणि डायरेक्टली इथे B0 B1 B2 दिले, B3 दिले, तर हे ॲडिशन होतं. आणि जर का मी इन्व्हर्टर लावला तर हे सबट्रॅक्शन होतं. त्यात आणखी एक कंडिशन काय होती की हा जो सी आहे ह्याला जर का मी 0 केलं तर फुल ॲडर होतं, पण जर का 1 केलं तर फुल सबट्रॅक्टर होतं. तर सबट्रॅक्टर करता काय काय करायला लागतं आपल्याला, हे 4 इन्व्हर्ट लावायचे आणि ह्याला 1 करायचं. आणि ॲडर करता काय करायचं, ह्याला 0 करायचं आणि हे न लावता B0 B1 B2 B3 डायरेक्टली लावायचे. तर आता आपण काय केलं आहे, ह्याला प्रोग्रामेबल बनवलेलं आहे. आलं लक्षात? हा प्रोग्रामेबल झाल्यामुळे आपल्याला काय होतं आहे आता की एक डिव्हाइस, एक हार्डवेअर फिक्स केलं आहे आपण आणि त्याचा एक पिन अशी दिली आहे की तिला जर का 0 केलं तर ही डिव्हाइस ॲडर बनेल आणि त्याला जर का 1 केलं तर ही डिव्हाइस सबट्रॅक्टर बनेल. तर तुम्हाला विनाकारण ती डिव्हाइस चेंज करायची गरज पडणार नाही कधीच. तर ते आपण बनवून बघूया. काय करायचं, हे ॲज इट इज ठेवायचं आहे आणि हे मात्र आपण प्रोग्रामेबल करायचं आहे. आणि जो कंट्रोल आहे, आपण काय म्हटलं, जेव्हा C0 असेल, जेव्हा C0 असेल तेव्हा बफर असणार आहे आणि त्यामुळे हा कंट्रोल मी इथे पण टाकून देईन. आणि C1 असेल तेव्हा सबट्रॅक्शन होणार आहे. त्यामुळे तो कंट्रोल मी जर का इथे लावला ह्या पिनेला तर आपोआप सगळी कामं घडतात. तर ह्याच्या जागी प्रोग्रामेबल डिव्हाइस आणि तर आपण प्रोग्रामेबल डिव्हाइस बनवूया. ही मी कागद बाहेर ठेवतो, गरज पडली तर तुम्ही पुन्हा बघू शकाल. तर आता 4 डबे हवेत आपल्याला. कोणते 4 डबे, हे सर्किट मी पुन्हा बनवणार आहे, दुसरं काही नाही. किंवा ह्या सर्किटला एनिवे लेट अस डू इट. हा एक डबा, हा दुसरा डबा, हा तिसरा डबा आणि हा चौथा डबा. आणि एक्सक्लुसिव्ह ऑर लावायचे आपल्याला. ए सी 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 आउटपुटमध्ये. त्याला आपण सम म्हणायचं का डिफरन्स म्हणायचं, मी त्याला सम पण म्हणत नाही आणि डिफरन्स पण म्हणत नाही, ह्याला मी वाय म्हणतो. आणि जास्त कॉमन जी टर्म आहे डिजिटलमध्ये ती आहे क्यू. आउटपुटला आपण जनरली क्यू असं नाव देतो, तर मी ह्याला क्यू म्हणतो. हा Q0, हा कॅरी, हा Q1, हा कॅरी, हा Q2, हा कॅरी आणि हा Q3 आणि हा कॅरी. हा कॅरी आपण इथे ॲड करणार आहोत, हा कॅरी इथे देणार आहोत, हा कॅरी इथे देणार आहोत. आणि हे आहे आपलं A0, A1, A2, A3. आणि हा जो बी आहे तो मात्र आपण एका प्रोग्रामेबल, ही जी वस्तू आहे ही आपण वापरणार आहोत. आणि ती काय वस्तू आहे, एक्सक्लुसिव्ह ऑर. तर आपल्याला इथे ह्याला एक्सक्लुसिव्ह ऑर गेट द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 4 एक्सक्लुसिव्ह ऑर गेट इथे दिले.
आणि मी आपला बी इथे देतो आहे आणि हा कंट्रोल आहे, हा बी आहे, हा कंट्रोल आहे, हा बी आहे, हा कंट्रोल आहे, हा बी आहे, हा कंट्रोल आहे. हा बी म्हणजे काय आहे, बी 0 आहे, बी 1 आहे, बी 2 आहे आणि बी 3 आहे. ते इथे येतात, बी 3, बी 2, बी 1, बी 0. आणि हे जे कंट्रोल आहे हा सगळ्यांना बरं सायमल्टेनियसली सगळ्यांनाच मिळणार आहे. म्हणजे हा इथे जोडला जाईल, हा इथे जोडला जाईल, हा इथे जोडला जाईल, हा इथे जोडला जाईल, हा इथे जोडला जाईल. शिवाय हा जो कॅरी आहे ना, ह्याला पण मी इथे जोडून देतो. हा कॅरी आहे, कॅरी इन झालं. आता समजा मी ह्याला सी ह्या पॉईंटला मी हा माझा कंट्रोल आहे, ह्याला सी इन सी आउटवर मी ह्याला कंट्रोल म्हणतो आहे, हा कंट्रोल आहे. हा कंट्रोल जर का 0 असेल तर काय काय गोष्टी घडतील, तर सी इन 0 होईल, तर सी इन हा 0 होईल आणि त्यामुळे ह्याची ॲडर बनण्याची शक्यता तयार होते. ॲडर केव्हा बनेल, जेव्हा हा बफर असेल इन्स्टिड ऑफ नॉट गेट. तर आता आपण सीला 0 केलं तर काय होतं, हा बफर बनतो, हा पण बफर आहे, हा बफर आहे, हा बफर आहे. हा जर का सी 0 असेल तर याचा अर्थ बी 3 इथे येणार आहे ॲज इट इज, उलटं पालटं न होता. बी 2 जर का 0 असेल तर ते 0, 1 असेल तर 1 येणार. तसंच बी 1 जे काही असेल ते इथे येणार आहे, 0 तर 0, 1 तर 1. बी 0, 0 तर 0, 1 तर 1 असंच डायरेक्टली येणार आहे. केव्हा, जेव्हा सी 0 असेल आणि त्यावेळेस सी इन हा पण 0 होऊन जातो आहे आणि त्यामुळे ही जी आपली रिक्वायरमेंट होती की सी 0 असेल आणि इथे बफर असेल किंवा डायरेक्टली येत असेल तर ॲडर होतो तो. तर त्यामुळे हा ॲडर झाला. आणि आता सबट्रॅक्टर काय होईल, सीला जर का मी 1 केलं तर इथे आपली रिक्वायरमेंट होती की सी 1 करावं लागतं जेव्हा सबट्रॅक्शन करायचं असेल. तर इथे मी ह्याला 1 केलं समजा तर हा इन्व्हर्टर होणार आहे. सी जर का 1 असेल तर नॉट गेट होणार आहे. त्यामुळे इथे जर का 0 असेल तर इथे 1 येईल, इथे 1 असेल तर ते 0 येईल. तर हे सीला मी जर का 1 केलं तर असं घडणार आहे. तर माझ्याजवळ आता एक डबा असा तयार झाला आहे की ज्याला आपण म्हणू की हा प्रोग्रामेबल ॲडर सबट्रॅक्टर आहे. तर ही प्रोग्रामेबल डिव्हाइस झाली, ॲडर किंवा सबट्रॅक्टर. फाईन. तर आपण ह्याला डब्यात टाकायचं का, तुमची इच्छा असेल तर आपण डब्यात टाकू. आणि हे ए बी असं इथे दाखवतं आहे, तसं दाखवण्याची पण काही गरज नाही खरं म्हणजे. आपण असे म्हणू शकतो की हे B3, B2, B1, B0 हे इथे आहेत. B3, B2, B1, B0. तर मी ही डॉटेड लाईन घेतो, बाकी सगळ्या गोष्टी या डब्याच्या आत येणार आहेत. हे पण आणि आणि हा इकडे डॉटेड. तर आता काय काय तुम्हाला मिळतं, हा पण बाहेर निघेल A0, हा बाहेर निघेल A1, हा बाहेर निघेल A2 आणि हा बाहेर निघेल A3. त्याचं बाहेर काय काय निघालं आहे, A0, A1, A2, A3, B0, B1, B2, B3, कॅरी, सॉरी हा कॅरी, हा कंट्रोल, नंतर Q0, Q1, Q2, Q3 आणि एक बिट एक्स्ट्रा, ते कॅरीचं असेल किंवा बॉरोचं असेल. तर आता आपल्याला नावं देऊया, B3, B2, B1, B0 आणि तसं इथे 2, 3, 4, A3, A2, A1, A0 आणि हा कंट्रोल आहे इथे C. आणि इथे काय काय मिळणार आहे मला, Q0, Q1, Q2,
Q3 आणि कॅरी आउट. त्या डब्याच्या आत काय आहे? हे जे काही डॉटेड लाईनच्या आत आहे ते सगळं ह्या डब्याच्या आत आहे. तर हा प्रोग्रामेबल ॲडर सबट्रॅक्टर. तर अशा प्रकारे आपण एक ही प्रोग्रामेबल डिव्हाइस पाहिली आणि एक जास्त उपयोगी ही डिव्हाइस पाहिली. तर ही डिव्हाइस बनवण्याकरता मला ह्याची गरज पडली. डन. तर आता आपण आज इथेच थांबूया. मी तुम्हाला आज कोणती एक्झरसाईज देत नाही आहे, पण तुम्ही मला एक मात्र सांगायचं आहे की मी हा झाला आपला कार्यक्रम 14-15 मिनटाचा. तर हे 14-15 मिनटं मी वाढवू का की नको वाढवू, हा फीडबॅक तुम्ही मला द्यायचा आहे. त्याच्या आधारावर मी माझं लेक्चर एक्सटेंड करेन किंवा आहे तेवढंच ठेवेन. ओके. डन. चला मग मी ठेवतो, आता बंद करतो.